एका निष्पाप 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आणि आता या प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. आरोपीला फाशीची शिक्षा. हा निर्णय न्यायाचा विजय आहे का? आणि या निकालानंतर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी नेमकी कोणती ठाम भूमिका मांडली? शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार. आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या 3.5 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे की हा निर्णय त्या निष्पाप चिमुकलीला मिळालेला खऱ्या अर्थाने न्याय आहे. तसेच न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केले की कोणत्याही निष्पाप लेकरावर अत्याचार करणाऱ्याला समाजात किंवा कायद्यात कोणतीही दया दाखवली जाऊ नये. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयाच्या या निर्णयातून हाच ठाम संदेश गेला आहे. या निर्णयामुळे महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेबाबत समाजात सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अनेक नागरिकांच्या मते अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्वरित तपास, जलद न्याय प्रक्रिया आणि कठोर शिक्षा हीच प्रभावी प्रतिबंधक ठरू शकते. या प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचे कायदेशीर महत्त्व, त्याचे सामाजिक परिणाम आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढे कोणती पावले उचलली जातील याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाविषयी तुमचे मत काय आहे? कठोर शिक्षा अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुरेशी ठरेल असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह व निर्भीड बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.